बारामतीची पोटनिवडणूक लढवण्यासाठी लक्ष्मण हाकेंनी वातावरण तापवलं. गावागावात दौरेही झाले आणि कार्यकर्ते तयारीला लागले. पवार कुटुंबाच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी आक्रमक झालेल्या हाकेंना पहिलं सेटबॅक बसला तो काँग्रेस उमेदवाराचंच नाव ऐकून. धनगर समाजातलंच एक नाव असलेल्या नेत्याच्या मुलाला काँग्रेसने उमेदवारी दिली आणि निवडणूक झाली तरी त्यात निर्णायक असलेली धनगर समाजाची मतं विभागली जातील याची सोय झाली. पण हे सगळं पाहून हाकेंनी माघार घेण्याची घोषणा केली. हाकेंच्या अचानक झालेल्या घोषणेमुळे हा पवारांनीच टाकलेला डाव होता का, याचीही चर्चा बारामतीत होऊ लागली. कोल्हापूर लोकसभेपासून ते राज्यसभेपर्यंत वेगवेगळ्या निवडणुकात काँग्रेसचे अनेक उमेदवार स्वतः शरद पवारांनी ठरवलेत. हे लपून राहिलेलं नाही आणि बारामतीतही तसाच डाव पडला. ज्या बारामती निवडणुकीचं वातावरण तापण्याआधीच थंड झालंय, त्यात आता पुढे काय होऊ शकतं आणि काँग्रेसच्या खांद्यावरून पवारांनी कसा गेम केलाय तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे. महायुतीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांना विनंती करत सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवडून देण्याचं आवाहन केलं. त्यानंतर महाविकास आघाडीतल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील नेत्यांकडूनही तशा प्रकारची इच्छा व्यक्त करण्यात आली. सगळ्या बाजूंनी बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना काँग्रेस हायकमांडने उमेदवार जाहीर केला आणि ट्विस्ट वाढवला. काँग्रेसने ॲडव्होकेट आकाश विजय मोरे यांना उमेदवारी दिली आणि बारामतीत धनगड काठ टाकलं. खरं तर 1967ला शरद पवार विधानसभेवर गेल्यापासून तिथे कायम पवारांचंच वर्ष राहिलंय आणि काँग्रेसचं बारामतीतलं अस्तित्व नसल्यात जमा आहे. मात्र काँग्रेसने कधी विधान परिषद तर कधी स्थानिक स्वराज्य संस्था अशा निवडणुकांच्या माध्यमातून बारामती तालुक्यातही संघटन ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेसचे हे केडर आजही पवारांच्या शब्दाला मानणार आहे. काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेले आकाश मोरे यांना राजकीय वारसा असून ते काँग्रेसचे माजी आमदार विजय मोरे यांचे चिरंजीव आहेत. काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ असलेलं घराणं म्हणून त्यांच्या कुटुंबाकडे पाहिलं जातं. विजय मोरे यांनी विधान परिषदेत काँग्रेसकडून प्रतिनिधित्व करत बारामती परिसरात काँग्रेस पक्षाचा चेहरा म्हणून आपल्या कुटुंबाची ओळख निर्माण केली आहे. या बारामती विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाचं मतदान हे निर्णायक आहे, तर धनगर समाजातून आकाश मोरे येतात. बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क असलेल्या नेत्यांपैकी एक नाव म्हणून आकाश मोरेंकडे पाहिलं जातं. ग्रामीण भागातला जनसंपर्क, धनगर समाजाची वोट बँक आणि राजकीय वारशाच्या जोरावर काँग्रेसनेही उमेदवारी दिल्याचं दिसतंय. याआधीही 2014च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आकाश मोरे यांना संधी दिली होती, पण त्यावेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. सध्या सुरू असलेल्या जातीय संघर्षाच्या काळात धनगर समाजाची असलेली वोट बँक आपल्याकडे राहील या अपेक्षेने त्यांनी निवडणुकीत उतरवण्याची तयारी केलेली दिसतेय. ज्या आकाश मोरेंना काँग्रेसने तिकीट देण्यात आलंय तो पक्ष महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष असल्याने राष्ट्रवादी पवार गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्याशी विचारविनिमय करणं अपेक्षित होतं. ज्या पद्धतीने दोन्ही पक्षांनी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आपले उमेदवार दिले नाहीत तेच काँग्रेसकडून अपेक्षित असताना काँग्रेसने मात्र थेट उमेदवार जाहीर केला. त्यामुळे मित्रपक्षानेच महाविकास आघाडीची साथ सोडली आहे का असाही प्रश्न उपस्थित होतो. बारामती निवडणुकीसाठी जवळपास 20 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. हाकेंनी तर अर्ज माघारी घेण्याचं जाहीर केलंय, पण आकाश मोरे यांनी अर्ज भरला आणि तो कायम ठेवला तर सुनेत्रा पवार विरुद्ध मोरे अशीही लढत असू शकते. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात ओबीसींच्या मतांवर नजर ठेवत निवडणूक टार्गेट केली, पण दत्तामामा भरणेल यांच्या मध्यस्थीने माघार घेतली. दत्तामामा भरणे स्वतः धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करतात आणि अजितदादांचे ते खंदे समर्थक राहिलेत. भरणे मामांची मध्यस्थी यशस्वी झाल्यामुळे सुनेत्रा पवारांचा विजय निश्चित झालायच, शिवाय काँग्रेसच्या उमेदवाराकडूनही लवकरच माघार घेतली जाऊ शकते. रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय की ज्यांनी कोणी अर्ज भरलेत त्यांनी मागे घ्यावेत आणि ही निवडणूक बिनविरोध करावी. कुणी अर्ज मागे घेत नसेल तर आजही अजितदादाच लढतायत असं समजून बारामतीकरांनी पूर्ण ताकदीने मतदान करावं. या पुढचा अंदाज असा लावला जातो की काँग्रेसकडून आता उमेदवार मागे घेतला जाईल, कारण महाराष्ट्रात आजही काँग्रेस शरद पवारांच्या शब्दाच्या पुढे नाही. या निवडणुकीबद्दल तुमचा काय अंदाज आहे तोही कमेंटमध्ये जरूर